नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर अभिषेक कोकाटे सर. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी स्वतः सुरुवात केलेत बिल्डर डेव्हलपर या अँगलनं. दुसरा आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आर-एम-सी प्रोजेक्ट हा सुद्धा त्यांचा एक स्वतःचा आहे. प्लांट त्याच्या आहे. माध्यमातून पण प्लांट आहे. त्याच्या माध्यमातून पण ते काम करतायत आणि आपण कायमच असं म्हणतो की हा देश तरुणांचा आहे आणि त्याच्यापेक्षा बरोबर. सुद्धा देशाच्या उभारणीमध्ये तरुण इंजिनिअर्सचा वाटा आहे. सो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले एक व्यक्ती माझ्या सोबत आहेत. तर त्यांच्यासोबत आता आपण गप्पांना सुरुवात करूया. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नक्कीच. सगळ्यात आधी मला विचारायचा आहे तो प्रश्न म्हणजे आपल्या लहानपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? मग आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे कसं आलात? कुणाची प्रेरणा होती, मोटिव्हेशन, इन्स्पिरेशन होतं, त्यामुळे तुम्ही इकडे आलात. तर हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? तो ऐकायचा आहे तुमच्याकडून. शाळेला मी मिरजमध्ये आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये होतो. त्यानंतर 11th-12th नंतर हा डिसिजन खूप डिफिकल्ट होता, की सिव्हिल फील्डचे म्हणजे चॉईस करायची किंवा काय. घरचं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं थोडा तो पण फोर्स होता किंवा ती पण थोडी आवड होतीच आधीपासून. पण कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा बिझनेस हा एक स्टार्टअप मला आधीपासून तो आवडायचा, जो सोसायटीमध्ये रेग्युलरली आपण बघत राहतो. त्यामुळे ती फील्ड आपण इझिली चॉईस केली मी. त्यानंतर कॉलेजला मी संजय भोकरे कॉलेज आपलं सांगलीमध्ये आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथं मी ॲडमिशन घेतलेलं आहे. थर्ड इयरपासूनच ॲक्च्युअली प्रॅक्टिकल साईट्स आपण चालू केलेल्या आहेत तिथं. एक्सटर्नल थोडं कॉलेजमध्ये करत साईट्स आणि आपल्या हं. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज चालू केलेल्या आहेत. ओके. सो हा असा शैक्षणिक प्रवास होता. मग त्याच्या पुढचा प्रवास पण एक इंटरेस्टिंग असतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला. तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिला स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट मिळेपर्यंत. बरं. मग तो स्ट्रगलचा पिरियड कसा होता? तेव्हा कुणाच्या रेफरन्सनं पहिला प्रोजेक्ट मिळाला? तो पहिला प्रोजेक्ट कसा केला? तेव्हा काही अडचणी आल्या का? तो कसा होता सगळा एक्सपिरियन्स? लकीली सर स्ट्रगल जास्त करावा लागला नाही. कारण फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं होतं. हं, सोसायटीमध्ये एक मेडिकल असल्यामुळं, हं, मेडिको सगळे घरचे असल्यामुळं, त्यांचा जो कॉन्टॅक्ट्स आणि ह्यांच्याकडून रेफरन्सकडून मला जी कामं मिळत गेली, हं, ती इझिली अवेलेबल होत गेली. आणि त्यानंतर जसं मी कामाची क्वालिटी आपली जी वेगळी डिस्क्राईब करून हं. ती कंटिन्युएशन मी अजूनपर्यंत ती चालू व्यवस्थित ठेवलेली ठेवलेली आहे. आहे. व्हेरी गुड. मग येऊया आता पहिल्या काही प्रश्नांकडं, तांत्रिक प्रश्नांकडं. त्यातला पहिला एक आहे म्हणजे तुम्ही जसं म्हटलात तसं आर-एम-सीवर पण काम करताय, आता बिल्डर हो, डेव्हलपर म्हणून पण काम करताय. दोन्हीकडसाठी हा कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे अकुशल कामगार. हो. आणि अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये जास्त जास्त आहे आहे. आणि अशा वेळेला त्यांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर आणि कसं बघता एकंदर या परिस्थितीकडं? स्वतः जातीने लक्ष द्यावं लागतं थोडं. सुपरविजन त्यामध्ये थोडे स्किल्ड लेबर्स किंवा आपण म्हणू शकतो की स्किल्ड सुपरवायझर्स आपली जी बॅकअप टीम असते, ती थोडी त्यांना एन्हान्स करावं लागतंय. थोडं मोटिव्हेट करावं लागतंय आणि ओके. आपण ती करून घेतो. करू शकतो. त्यांच्याकडनं तशी स्किल वर्क करून घेतो. बरोबर. दुसरं आता तुम्ही जे रेसिडेन्शियल अपार्टमेंट्समध्ये काम करता, तर त्या वेगवेगळ्या साईटला असतात. पण बरोबर. कस्टमरची डिमांड तुम्हाला आधी ओळखून तो प्लॅन सगळा करावा हो, लागतो. नक्कीच. तर मग अशा वेळेला प्लॅनचं तुमच्या दृष्टीनं महत्त्व काय आहे आणि तुम्ही कसं त्यावर काम करता? भविष्य त्या कस्टमरची कशी रिक्वायरमेंट असून 2-3 वर्षापुढची, ती आधीच ओळखून कसं काम करता? प्लॅनिंग करताना ॲस्पेक्ट प्रॉस्पेक्ट बघत असताना प्लस वास्तुशास्त्रसुद्धा हा आपला एक ट्रेडिशनल भाग आहे. तो सुद्धा कन्सिडर केला जातोय. हं, आणि कस्टमरची डिमांड प्लस तिथल्या एरियाचं लोकॅलिटी जे आहे, रुरलमध्ये, अर्बनमध्ये थोडे चेंजेस असे होत राहतात. ओके. आता आपल्या इथं अनेक सर तुम्हाला सांगायचं म्हणजे सांगली भागात तुम्ही ऐकलं असणार पूरग्रस्त भाग आहे थोडा हो. हा. थोडा तो एक प्रॉब्लेम आपण फेस करायला लागतोय आम्हाला. हं, हं. तर ती एरिया तशी सिच्युएट करून, ती जी वॉटर लाईन आहे, वॉटर लेव्हल आहे, त्या हिशोबाने तसे पण आपण ते प्लिंथ लेव्हल्स वगैरे किंवा वॉटर प्रूफिंगच्या हे कामाचे आपले कन्सेप्ट्स करावे लागतात. बरं. पण वेगवेगळ्या लोकेशनला आपली साईट असते. त्याच्यातला तिकीट साईज वेगवेगळा असतो. हो. पण अशा वेळेला एक बिल्डर म्हणून तुमची जबाबदारी असते, की आपण एक सेम क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन सगळीकडे द्यावं, चांगल्या बरोबर. क्वालिटीचं द्यावं. बजेट जरी कमी जास्त असलं तरी. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? मटेरियलमध्ये सर जास्त काही चेंज वाटत नाहीये मला. लेबरमध्ये थोडा चेंज असतो. तो लेबर चेंज थोडी प्री आयडिया घेतलेली कधी पण चांगलं असतं. कारण बजेट शेवटी बजेट हा सगळ्यात मोठा रोल करतो. जेव्हा एक माणूस रेसिडेन्शियल स्वतःचं घर आपलं पूर्ण करत असतो, तर तो लाईफटाईम अचीव्हमेंट असते त्याची ती. हं, त्यामुळे त्या आयडियाज त्यांना देणं भरपूर क्लिअरिटी जास्त गरजेची असते असं मला वाटतं. बरोबर. दुसरं जसं हे फील्ड बदलतंय, तसे यातले तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. हो. त्यातलंच एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे रेडी मिक्स काँक्रीट आपण म्हणूया. तर तो स्वतः तुम्ही प्लांट हे करत हो. होता. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल काही गैरसमज अजून आहेत का? का समज आहेत? का वापरलं पाहिजे, नाही वापरलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? गैरसमज असं काय म्हणता येणार नाही सर. पण काळाची गरज आहे ती.
टाईम पंक्च्युअलिटी जर तुम्ही विचार केला किंवा क्वालिटी एन्हान्समेंटसाठी, तर ह्या ज्या नवीन-नवीन टेक्नॉलॉजीज येणार आहेत, त्या आपण वापरायलाच पाहिजेत किंवा ती पुढे नेसेसिटीज असणार आहे. ओके. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः इथले सांगलीतले आहात, मूळचे इंजिनिअर आहात, व्यावसायिक आहात. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करणं गरजेचं आहे? जर येणाऱ्या 15-20 वर्षात आपल्याला सांगलीला पुण्या-मुंबईसारखं न्यायचं असेल पुढं किंवा सर्वांगीण विकास एक सांगलीत हवा असेल, तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम जास्त झालं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. ओके. त्यानंतर गव्हर्नमेंटचे बाकीचे जे प्रोजेक्ट्स असतील, ते जसे जिल्ह्यामध्ये एंट्री होतील आमच्या या एरियामध्ये, तसं डेव्हलपमेंट बाकीच्या सर्व क्षेत्रात पूर्णच, हं. की आपल्याला त्यात बेनिफिट्स नक्कीच होतील. बरोबर. पण रोड्स म्हणालात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणालात, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे जर अजून रस्त्यांचं जाळं चांगलं करायचं असेल वगैरे, तर काय सरकारनं पावलं अजून उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटने फक्त फंडिंग प्रोव्हाईड करणं हे हं, नसून, हं. ती क्वालिटीचे आपण जे काम त्यांनी हे करतात, रोडचे असतील किंवा बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नमेंट बिल्डिंग्स, त्याच्यावर जाऊन सुपरविजन किंवा कन्सल्टिंग कंपनीची नेमणूक करायला पाहिजे. हं. त्याने त्याची क्वालिटी प्लस त्याचा डिझाईन्स ह्या इम्प्रूव्हमेंट चांगल्या होतील. ओके. आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो थोडा वेगळा आहे, नवीन आहे किंवा त्यानं तुम्हाला एक वेगळी ओळख दिली, तर काम करताना आनंद, समाधान वाटलं? भरपूर प्रोजेक्ट सर तसे झालेत. लोकांचे तेवढेच आशीर्वाद आणि प्लस बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यांच्या सपोर्ट मिळत राहतो. होय, पण होय. आत्ता एक सध्या एक रिसेंट प्रोजेक्ट चालू आहे. माझे रिलेटिव्हज आहेत, भाऊच आहेत माझे ते. हं, ते पुण्याला होते जॉबला आणि आत्ता त्यांच्या गावी इचलकरंजीमध्ये त्यांचं घरात एक घरी त्यांचं घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. हं. पण जर्मनी, ऑस्ट्रेलियामध्ये असून जॉबला असून सुद्धा ते इथे येऊन त्यांच्या लोकल लेव्हलला एक महाराष्ट्रीयन वाडा असा काहीतरी आम्ही एक कन्सेप्ट करायला लागलो. ओके. तो आतून इंडियन पूर्ण असा महाराष्ट्रीयन वाडा आहे आणि आउटर तो जो एक्सटर्नल लुक आहे, तो आपण एक इटालियन करतो. अच्छा. असा एक वेगळा कन्सेप्ट आहे. ओके, त्यात आता भरपूर इंटरेस्ट आहे आणि ओके. चालू आहे प्रोजेक्ट. नक्कीच लवकर संपून जाईल तो. वाह! वाह! आणि एखादा असा प्रोजेक्ट जेव्हा करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग सांगता येईल का? प्रॉब्लेम्स तर लोकल लेव्हलला म्हणला तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स थोडे येतात. हं, लेबर प्रॉब्लेम असा जास्त येत नाही. अजून पण तेवढं डेव्हलपमेंट नाही आहे. लेबर अवेलेबिलिटी आहे इथे. हं. पण फायनान्शियल प्रॉब्लेम्स थोडे येतात किंवा बरोबर. टेक्निकल इश्यू थोडा येऊ शकतो. पण मी स्टार्टिंगपासूनच माझे जे सीनियर्स आहेत, हो, त्यांच्याकडून त्या-त्यावेळेस मी सजेशन घेत सजेशन घेतलेलं काम आहे. करत आलोय. बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या जसं रेसिडेन्शियलवर काम करताय, इंडस्ट्रियल काम करताय, रिसॉर्ट्सवर पण काही काम केलंय. हो. त्या पण एखाद्या प्रोजेक्टबद्दल काही सांगता येऊ शकेल का? कशा पद्धतीचं होतं? काही स्पेशालिटी होती त्याच्यामध्ये? स्पेशालिटी मी सर सांगितली तसं रिसॉर्ट एक आता जस्टच मला ट्रेंडिंग वाटतंय. त्यातच मला जास्त इंटरेस्ट आता येतोय, आहे. की असं काहीतरी एक अँटिक काम किंवा युनिक कामं करूया. करूया. कन्स्ट्रक्शन बंगलोज नुसता नकोत आपल्याला बरोबर, किंवा बरोबर. जरी बंगलोमध्ये केलं तर त्यात काहीतरी मॉडर्निझम एक्स्ट्रा असो. ओके. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? काय गुणवैशिष्ट्य बघता? आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? नवीन कंपनी येते किंवा जुन्या ज्या कंपनीज आहेत, त्यांच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, लॅब रिपोर्ट्स जे आहेत, ते आपण स्टार्टिंगलाच कंपनीचे डीलर असतील किंवा त्यांचे इंजिनिअर्स असतील, त्यांना आपण ऑफिसला बोलवून त्यांच्या ते बाकी सगळ्या गोष्टीची चर्चा करतो. ते रिपोर्ट सगळे ठेवतो ओके. आणि हा रिपोर्ट सगळा मेंटेन करून कस्टमरला पण हा आपण पुढं फॉलो करून देतो. देतो. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरलंय का? आयकॉन की स्टील सर 2 ते 3 वर्षापासून मिरज सांगलीमध्ये ऑलमोस्ट 70% to 80% साइट्सवरती मी आयकॉन स्टीलच आता सेम वापरत आलोय. वापरतो. तर हो. मग तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? प्रॉडक्ट म्हणून पण बेस्ट आहे सर आणि सर्व्हिस म्हणलं तर जे माझ्या जवळचे डीलर आहेत, हं, माझ्या इथले, ते तुमच्या आयकॉनचे आहेत. हं. त्यांचे आधीपासूनच जवळचे संबंध होते. अच्छा. त्यामुळे त्यामुळे आता तर त्याच्यामुळे. आपल्याकडं म्हणजे कंप्लेंट करण्यासारखं काहीच नाही, काहीच नाही. बरोबर. आणि आता सगळी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखे जे यंग इंजिनिअर्स आता या फील्डमध्ये येत आहेत हं, किंवा ज्युनियर्स येत आहेत, हं, फ्रेशर्स येत आहेत, हं. त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल? अजून तेवढा सीनियर तर सर मी नाहीये त्यांचा सजेशन सीनियर देण्या म्हणून इतकं. सल्ला द्या, मित्र म्हणून सल्ला द्या. व्हायला आवडेल मला अजून सीनियर किंवा हो, सजेशन द्यायला मला नक्कीच आवडेल. पण इथून पुढे कॉम्पिटिशनचं सर आहे. हो. आम्हाला थोडं तरी कमी होतं गाईडन्स असायचा. आता इथून पुढे अजून रेस जास्त वाढले. हं, हं, हं. प्रत्येक पाऊल जपून टाकून टेक्निकली पूर्ण स्ट्रॉंग होऊनच यात उतरायला कधी पण. ना. तर ते इंजिनिअर अभिषेक कोकाटे सर आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल तर सांगितलंच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात आता जे पुढचे फ्रेशर्स येतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आणि मी त्यांच्या वतीनं आधीच सांगतो, की जेव्हा तुम्हाला सल्ल्याची गरज असेल, तेव्हा असे सीनियर तुमच्या सोबत आहेत नक्कीच, सल्ला नक्कीच. देण्यासाठी. तुमचं प्रत्येक पाऊल योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेनं पडतंय की नाही हे बघण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार.
आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.